हॅलो स्टुडंट, सगळ्यांना नमस्कार. आपण आज एक थोडासा प्रॅक्टिकली एक कन्सेप्ट समजून घेऊयात, जे तुम्ही आपण पुस्तकामध्ये वाचतो ना, कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आणि सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड. थोडंसं प्रॅक्टिकली त्या दोघांमध्ये काय फरक राहतो ना, हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात. ओके, हे बघा, पहिलं जे असतं ना कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड, म्हणजे ज्याला संपर्कजन्य किंवा जे कॉन्टॅक्टमध्ये येईल ना, कीटकनाशक ज्याला आपण म्हणतो. इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक. तर कॉन्टॅक्टचा अर्थ काय होतं बघा. फॉर एक्झाम्पल, आपण आता हे जिंजरचं प्लांट आहे, आपण याच्यावरती जर हे फवारलं, ओके, आता ह्या पानांच्या किंवा ह्या झाडाच्या जिथं जिथं आपण हे फवारलेलं आहे, याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही कीटक येतील, ओके, ह्या कीटक याने मरतील. ओके, त्याला म्हणायचं असतं कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड. इमॅजिन करा, इथं एखादा कीटक आहे आणि इथं आपण हे फवारलेलं आहे. ओके, हे इन्सेक्टिसाइड आपण या ठिकाणी या झाडावरती आपण फवारलेलं आहे. तर त्या केसमध्ये काय होतं, इन्सेक्टचा आपण अभ्यासक्रमामध्ये पाहिलेलं आहे बघा. आउटर मोड स्किनचा जो पार्ट आहे, ज्याला आपण क्युटिकल म्हणतो. ओके, तर त्या क्युटिकल थ्रू काय होतं, हे इन्सेक्टिसाइड त्या इन्सेक्टच्या शरीरामध्ये एंट्री करतं आणि ते त्या ठिकाणी तो कीटक जो आहे तो मरतो. याला म्हणायचं असतं कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड. आणि दुसरं जे असतं सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड. आता सिस्टेमिकचा अर्थ काय होतो बघा. कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड जे आहेत ना, कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड हे फक्त झाडाच्या एक्सटर्नल पार्ट्सवरती राहतात फवारल्याच्या नंतर. ते झाडाच्या आतमधली जी सिस्टीम्स आहे, ज्याला आपण झायलम आणि फ्लोएम म्हणतो, याच्यामध्ये ते एंट्री करत नाहीत. आता जे सिस्टमिक इन्सेक्टिसाइड आहेत, हे सिस्टमिक इन्सेक्टिसाइड काय करत असतात, हे जर आपण सेम पद्धतीनं झाडावरती जर फवारले आपण, तर ते झाडाच्या पूर्ण पार्ट्समध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. आणि इथं जर एखादा कीटक असेल, इथं इन्सेक्टिसाइड एखादा कीटक जर असेल या ठिकाणी, तर तो कीटक काय होतो, ह्या पानाला जर त्याने खाल्लं, ओके, या पानाला जर त्याने खाल्लं तर ते त्याच्या शरीरामध्ये एंट्री करतं आणि त्या ठिकाणी तो कीटक मरतो. म्हणजे ज्या काही सकिंग किंवा हे असे जे खाणारे कीटक जर या झाडावरती असतील, या प्लांट्सवरती असतील, तर त्या ठिकाणी ते मरतात. हा दोघांमधला फरक आहे. सिंपल साधा फरक आहे. जास्त कन्फ्यूज होण्याचा काही भाग नाही आहे. सरळ सरळ कॉन्टॅक्ट म्हणजे झाडाच्या कॉन्टॅक्टमध्ये जे जे येईल कीटक येतील, कॉन्टॅक्ट्समध्ये आले, त्यांच्या स्किनमध्ये ते जाणार, क्युटिकलमध्ये जाणार, तो इन्सेक्ट मरणार. सिस्टमॅटिकमध्ये हे पूर्ण झाडाच्या आतमध्ये जाणार सिस्टमिक इन्सेक्टिसाइड, आणि त्या ठिकाणी जर त्याला खाल्लं त्या इन्सेक्टनं, तर त्याच्या शरीरामध्ये जाणार आणि तो कीटक मरणार. ओके, आता दोन्हींपैकी इफेक्टिव्ह जे आहे ना, इफेक्टिव्ह जर म्हटलं तर सिस्टमिक इन्सेक्टिसाइड जास्त इफेक्टिव्ह आहेत. जर खाल्लं तर ते डायरेक्ट मरणार आहेत. आणि कॉन्टॅक्टचं कसं राहतं, आता इमॅजिन करा, इथं फवारणी झालेली आहे, आपण फवारणी घेतली आणि फवारणी घेतल्याच्या नंतर जर पाणी आलं, तर हे पानावरनं ते वॉश आउट होणार आहे. ओके, पानावरनं ते निघून जाणार आहे. म्हणजे जे लॉंग लास्टिंग आहे, जे पानाच्या आतमध्ये इन्व्हॉल्व केलेलं असेल झाडामध्ये, ते सिस्टमॅटिक असतं. आणि कॉन्टॅक्ट थोडं जरी पाणी आलं तरी ते हे होऊन जाईल. ओके, आता इथं थोडंसं शॉर्ट्समध्ये बघा, हे अशा पद्धतीनं राहतं. आता हे जे आपण इन्सेक्टिसाइड घेतलेलं आहे, हे दोन्ही पण आहे, सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे. बऱ्याचशा वेळेला आपण फवारणी घेताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. किंवा आता हे ॲक्च्युअलमध्ये विषय याचा होता, कशाचा, आपल्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत रिलेटेड. ओके, त्यामुळे म्हटलं थोडंसं प्रॅक्टिकली तुम्हाला या गोष्टी दाखवूयात. ओके, चलो, थँक्यू सो मच.